जेवण गावाकडचं एपिसोड 4मध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी तुम्हाला टिफिनसाठी चणा डाळ घालून केलेला दुधी भोपळ्याची लपथबीत अशी भाजी बनवून दाखवणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। ही भाजी बनवण्याकरता इथे मी एक मध्यम साईजचा एकदम कोवळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे। तर दुधी भोपळा कोवळा आहे का नाही पाहण्याकरता याच्या खालच्या साईडला असं नख टोचून पाहायचं। दुधी भोपळ्याचा शेंड्याकडील आणि टोकाकडील दोन्ही भाग आपल्याला काढून टाकायचे। भाजी बनवताना दुधी भोपळा हा नेहमी कमी बियांचा म्हणजेच एकदम कोवळा असा घ्यायचा, त्याची भाजी चवदार लागते। जाड बियांचा निबर झालेला भोपळा वापरायचा नाही। कोवळा दुधी भोपळा वापरल्यामुळे तो अगदी पटकन शिजतो आणि चवीला देखील खूप छान लागतो। तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला हव्या त्या आकाराच्या अशा भोपळ्याच्या फोडी करून घ्यायच्या। तुम्हाला ज्या आकारामध्ये भोपळा कापायचा असेल लहान मोठा तसा तुम्ही कापू शकता। तर बघा मी या आकारामध्ये भोपळा कापून घेतलाय। आता ह्याच पद्धतीने उरलेला सर्व भोपळा मी कापून घेतलाय। हा भोपळा बघा कापल्यानंतर लगेच बनवायला घ्यायचा, नाहीतर हा काळा पडतो। आता या भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे। त्याकरता मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडं भरडच वाटून घ्यायचं। त्यानंतर या वाटीमध्ये अर्ध्या तासापूर्वी 2 चमचे चणा डाळ भिजत ठेवली होती। तर या चणा डाळीमधील पाणी आपल्याला काढून टाकायचे। गॅसवरती पॅनमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले फुलल्यावर आपण हिरव्या मिरची आणि लसणाचा जो ठेचा बनवला होता तो घालायचा आणि छान असं हे 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचं। 1 ते 1.5 मिनिट सर्व साहित्य परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये भिजवलेली चणा डाळ घालायची। तर ही चणा डाळ आता आपल्याला पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनिट या तेलामध्ये परतून घ्यायची। तेलामध्ये अशी सुरुवातीला चणा डाळ परतून घेतल्यामुळे भाजीमध्ये तिची चव खूप छान लागते। त्यानंतर यामध्ये पाव चमचा घालायची हळद आणि ती सुद्धा अर्धा मिनिट परतून घ्यायची। तर आता ही खमंग अशी भाजीसाठी आपली फोडणी तयार झाली। यामध्ये आता कापून घेतलेला दुधी भोपळा घालायचा। हा दुधी भोपळा वजनाने अर्धा किलोला पुडा आहे, साधारण 700 ग्रॅम एवढा आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर दुधी भोपळा एकदा हलवून घ्यायचा। फक्त हा एकदा हलवून घ्यायचा आहे, आपल्याला हा अजिबात तेलामध्ये परतवायचा नाही। दुधी भोपळ्याची भाजी जास्त पातळ चांगली लागत नाही, त्यामुळे आता यामध्ये साधारण अर्धा ग्लास एवढं मी पाणी घातलंय, किंवा मग तुम्ही 1 ग्लास सुद्धा पाणी घालू शकता। एकदम जास्त पाणी घालायचं नाही, आपल्याला ही भाजी लपथबीत बनवायची आहे। यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 5 ते 6 मिनिट दुधी भोपळा शिजवून घ्यायचा। बघा 5 ते 6 मिनिट झालेले आहे। यावरील झाकण काढून दुधी भोपळा एकदा हलवून घेऊयात आणि शिजलाय की नाही एकदा डाळ याच्यातली चेक करायची। तर बघा एकदम थोडीशी कच्ची डाळ आहे, त्यामुळे लगेच यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये चांगला मिक्स करायचा आणि गॅसची फ्लेम मंद करायची। मंद गॅसवरती साधारण 3 ते 4 मिनिट पुन्हा एकदा ही भाजी शिजवून द्यायची। बघा या भाजीमधील पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे, थोडंसंच पाणी आहे, म्हणजेच आपल्याला लपथबीत भाजी बनवायची आहे। त्यामुळे यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही किंवा एकदम सुकी देखील बनवायची नाही। आता गॅसची फ्लेम बंद केली आणि वरून बारीक कापलेली कोथिंबीर घातली। कोथिंबीर भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेऊयात। हा दुधी भोपळा एकदम कोवळा असल्यामुळे लवकर शिजतो, साधारण फक्त 7 ते 8 मिनिट लागलेले आहे भाजी शिजण्याकरता। चवीला ही दुधी भोपळ्याची भाजी खूप छान लागते, टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता। बघा भोपळा शिजलाय का नाही हे पाहण्याकरता यातील डाळ दाबून पाहायची। तर भोपळा देखील तुम्हाला मी तोडून दाखवते। बघा मस्त असा भोपळा शिजलेला आहे, तुम्ही नक्कीच एकदा बनवून पहा। मला स्वतःला देखील ही दुधी भोपळ्याची भाजी खायला खूप आवडते। रेसिपी कशी वाटली एक कमेंट करून कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।